Once again, I welcome all of you for today's English lecture of class 12. Today we are going to see the third poem of our syllabus. The name of the poem is The Inchcape Rock. Before going ahead through the poem, let's have a little bit of information about the writer, the poet of the poem. The writer is Robert Southey. He was born in Bristol, England. He was the son of a draper. ड्रॅफर मीन्स द पर्सन हू सेल्स द टेक्स्टाईल फॅब्रिक म्हणजे कपडे विकणारा माणूस आहे तो. ही वॉज द सन ऑफ द ड्रॅपर, एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बॅल्युअल कॉलेज, ऑक्सफर्ड. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. पोएट लॉरेट मीन्स ही वॉज अ मेंबर ऑफ द ब्रिटिश रॉयल गव्हर्नमेंट, और वी कॅन कॉल्ड एज अ मेंबर ऑफ द ब्रिटिश रॉयल हाऊसहोल्ड. गव्हर्नमेंटकडून अपॉइंट केलेला तो स्पेशल पोएट होता. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blenheim, Bishop Hatto, The Inchcape Rock, etc. are very popular with the school children. त्यामधील आपण इंचकेप रॉक आता आपण बघणार आहोत. The Inchcape Rock is a ballad. Ballad means it is a long song, or we can tell as a poem that tells a story. नेहमीची आपली जी पोयम असते त्या पोयमचा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काहीतरी नरेटिव्ह फॉर्म आहे, काहीतरी स्टोरी सांगितली जाते आपल्याला या पोयममध्ये. त्यामुळे ही लेंदी आहे. बॅलेड म्हणजे असतं की इट इज अ लेंदी पोयम, लांबलचक पोयम असते, पण त्याच्यामधून काहीतरी स्टोरी सांगितली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज अन बॅलेड. इट इज अ स्टोरी ऑफ द 14th century अटेम्प्ट बाय द ॲबॅट ऑफ ॲबरब्रॉथॉक. ॲबॅट म्हणजे आपण म्हणू शकतो की कुठल्या तरी मठाचा मठाधीश. मठाधीश आपण म्हणू शकतो. जो हेड असतो ना, हेड ऑफ द मॉंक्स, साधू संत जे असतात, मॉंक्स म्हणजे साधू, त्यांचा जो हेड असतो मठाधीश, त्याला आपण ॲबॉट म्हणतो. सो इट इज द स्टोरी ऑफ 14th century अटेम्प्ट बाय दी ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप, a notorious sandstone reef about 11 miles off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. म्हणजे एकंदरीत काय ही स्टोरी आहे 14व्या शतकातली. आणि तिथं जे ॲबॉट आहे, ॲबॉट म्हणजे जो मठाधीश आहे, जो मेन पर्सन आहे सगळ्या मॉंक्स म्हणजे आपण मगाशी सांगितलं मी साधू, त्यांचा जो हेड असतो त्याला ॲबॉट म्हणतो. आणि ही जागा कुठं आहे तर ही स्कॉटलँडमध्ये आहे, ईस्ट ऑफ स्कॉटलँड. तिथं ही जे इंचकेप बेल आहे त्याने तिथं उभे केली होती. ही इन्स्टॉल द इंचकेप बेल ऑन द रॉक. आता इथं कसं म्हणलेलं आहे, की नटोरियस सँडस्टोन रीफ म्हणजे काय, खडक. आता इथं कसं आहे, हा खूप मोठा खडक आहे, पण हे पाण्याखाली आहे आणि काहीसा भाग फक्त आपल्याला वरती दिसतो. इट इज द रीफ, that is the rock, it's submerged under the water and your small portion of it is visible with naked eye to the sailors. जे पण ते समुद्रामध्ये प्रवास करतायत सेलर्स, त्यांना हे खडक दिसून येत नाही. वरती फक्त छोटासा एक दगड असल्यासारखं त्यांना दिसतो, पण खरी गोष्ट आहे की खाली खूप मोठा खडक आहे. म्हणजे चुकून जर कोणी प्रवास करत असेल आणि त्या दिशेने छोटंसं दगड आहे म्हणून गेलं तर मोठं एक त्यांना अपघात होऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून त्या लोकांना कळण्यासाठी काय केलं होतं, हे ॲबॉट जे आहे ऑफ ॲबरब्रॉथ, द मठाधीश आहे, त्याने काय केलं होतं, एक वॉर्निंग बेल त्याच्यावर इन्स्टॉल केली होती. अ वॉर्निंग बेल वॉज इन्स्टॉल्ड ऑन द इंचकेप रॉक. जेणेकरून काय की जर जोरजोरात लाटा यायला लागले आणि तर पाण्याची पातळी वाढली तर लाटांसोबत ते बेल पण हलायला पाहिजे आणि त्याचा आवाज जे आहे ते दूरवर जातो आणि त्या लोकांना लक्षात येतं की यस, इथं एक मोठं रॉक आहे. तर ह्या लोकांच्या भल्यासाठी एक माणुसकी म्हणून त्या ॲबॉटने काय केली होती, इंचकेप बेल हे इन्स्टॉल केली होती. आता आपण पोएमकडे वळूयात. द पोएम नेम इज इंचकेप रॉक. इंचकेप रॉक म्हणजे ह्या रॉकवरती, ह्या खडकावरती, जे खडक पाण्याखाली आहे बरंचसं, त्याच्यावरती काय केलेलं आहे, एक बेल इन्स्टॉल केलेली आहे. कशासाठी इन्स्टॉल केली, की जेणेकरून लाटा जोरजोरात यायला लागले तर ते बेल पण हलायला पाहिजे आणि हलवल्यानंतर ते आवाज जे येईल ते आवाज दूरवर जाईल आणि
तिथल्या लोकांना एक धोक्याची घंटा त्यांना ऐकू जाईल की बाबा इथं खडक आहे. आणि बऱ्याचशा सेलर्सला येऊन जाऊन एकमेकांकडून हे कळतं की बाबा इथे इथं बेल आहे, त्याच्याजवळ जायचं नाही कारण तिथं अपघात होऊ शकतो. तर खूप चांगलं कार्य ह्या ॲबॉटने केलं होतं. ओके, द इंचकेप रॉक. आणि ही जी पोएम आहे एक बॅलड आहे. बॅलड मीन्स इट इज अ लॉंग पोएम इन द फॉर्म ऑफ स्टोरी. खूप छान पोएम आहे, इंटरेस्टिंग आहे. तर ही जी पोएम आहे ते बघा 17 स्टांजाची आहे. 17 स्टांजा, each stanza having 4 lines. Okay, means ऑल टुगेदर देर आर 68 लाईन्स पोएम. ही 68 लाईनची पोएम आहे आणि याची रायमिंग स्कीम आहे AABB. तुम्ही जर पोएमचे स्टँजाच बघितला तर तुमच्या लक्षात येईल की रायमिंग स्कीम याची काय आहे. तर AABB ही रायमिंग स्कीम आहे. सो विल स्टार्ट द पोएम. आता इथं असं सीन दाखवलेलं आहे. समुद्र आहे आणि तिथं एक इंचकेप बेल आहे आणि तिथं इंचकेप रॉक आहे, त्याच्यावरती एक बेल आहे, त्याला आपण इंचकेप बेल म्हणू शकतो. आणि त्याला काय केलेलं आहे की त्याला एक तरंगणाऱ्या वस्तू जी आहे, काहीतरी तरंगत असेल त्या वस्तूला त्या वस्तूला सोडलेलं आहे आणि त्याची दोरी इंचकेप बेलला लावलेली आहे, जेणेकरून जोरजोरात लाटा आले ती वस्तू जर हलायला लागली आणि ती दोरी हल्ली की आपोआप बेल ही हलेल. त्याला आपण बॉय म्हणतो, BUOY, तरंगणारं वस्तू. फ्लोटिंग ऑब्जेक्ट ज्याला पाण्यामध्ये सोडलं जातं आणि त्याची एक बाजू जी आहे तर कशाला तरी बांधली जाते, जे की इथं आपल्या बेलला बांधली गेलेली आहे, त्याला BUOY बॉय म्हणतो. अ फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन टू द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस. म्हणजे ते बघितलं तर लोकांना लक्षात येतं की नाही बाबा इथं काहीतरी डेंजर आहे. ओके, तर सीन असा आहे. ओके, वी आर स्टार्टिंग द पोएम नाव. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. आता इथं कसं सांगितलं बघा. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. म्हणजेच काय की एकदम शांत वातावरण आहे, वारंही जोरात नाही आहे, खूप हलकंसं वारं आहे आणि जे समुद्राचे जे हे आहेत वेव्ज आहेत ते पण एकदम शांत आहेत. त्यामुळे म्हटलं की नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, म्हणजे सगळं शांत आहे. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. म्हणजे काय, वारंही जोरात नाही आहे आणि लाटाही जोरात वरखाली होत नाहीत, त्यामुळं शिप काय आहे तर एकदम शांत उभी आहे तिथं पाण्यात. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. सेल्स म्हणजे काय आपण म्हणू शकतो, ॲक्च्युली सेलचं मिनिंग होतं टू ट्रॅव्हल इन द ओशियन, त्याला सेलर म्हणतो आपण. पण इथं सेलचा अर्थ इथं हे होतो की जे मोठे मोठे शिप्स असतात, थोडेसे मोठे बोट्स असतात, त्याला एक मोठं पांढरं कापड लावलं जातं उभ्या काठीला, जेणेकरून जे वारा जर जोरात आलं तर ते त्याला ढकलतं, शिपला डायरेक्शन देण्यासाठी ते यूज केलं जातं सेल्स. तर त्याचे जे सेल्स आहेत त्याला आपण काहीही मोशन मिळत नाही आहे, कारण वारंच नाही आहे, वारं नसं आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशनचा अर्थ काय की वरून जे वारं वाहतं ते वारं वाहत नाही आहे जोरात, त्यामुळे त्याचे सेल्स आहे त्याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारची हालचाल नाही आहे. देर इज नो मोशन ऑफ द सेल्स ॲज देर इज नो विंड फ्लोईंग. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. आता बघा, वारं पण वाहत नाही आहे आणि जे लहरी आहेत, देर इज नो एअर ब्लोईंग व्हेरी फास्ट or even the waves are very steady. Automatically the ship is also very steady. त्याची जी शिप आहे ते पण एकदम शांत आहे. and the keel was steady in the ocean. keel म्हणजे आपण याला म्हणू शकतो की the lower part of the ship. शिप जी असती सगळ्यात खालचा लोअर पार्ट असतो, एक ट्रायंग्युलर शेपचा असतो तो शिपला सपोर्ट करण्यासाठी असतो, ते पण एकदम शांत आहे. म्हणजे ओव्हरऑल काय, वारं नाही आहे, लाटांची हालचाल नाही आहे, देर इज नो एअर, देर इज नो मुवमेंट ऑफ द वेव्स अँड सो द शिप इज ऑल्सो स्टिल, इट इज स्टँडिंग स्टिल विदाउट एनी मोशन. विदाउट either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. Without the either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. म्हणजे काय, हे जे लाटा आहेत ते इंचकेप रॉकवरती जात आहेत, खूप हलकेसे जात आहेत, जोरात जात नाही आहेत, खूप शांत आहे वातावरण. देर इज नो शॉक. नाही तर जोरात जे लाटा जेव्हा थडकतात खडकाला तर एक वेगळं प्रकारचा आवाज येतो, तर तसलं कुठलंही शॉक वगैरे नाही आहे, तसलं कुठलंही आवाज नाही आहे. द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक विदाउट आयदर द साईन ऑर साऊंड ऑफ द शॉक. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आवाजही येत नाही, एवढे संत गतीने ते
वेव्ज आहेत ते थोडंफार हालचाल करत आहेत. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. म्हणजे इंचकेप बेल जर मुवमेंट व्हायचं असेल तर काय, लाटांचा जे आहे प्रवाह ते जोरात पाहिजे. टू मेक द साऊंड ऑफ द इंचकेप बेल, व्हॉट शुड हॅपन, द वेव्ह शुड गो अप अँड डाऊन व्हेरी फास्टली और विथ अ व्हेरी विगरस वे, सो दॅट the Inchcape bell which is attached to it through the rope, it will also make some sound. But that was not the case. लाटा हे खूप शांत आहेत. इंचकेप रॉकवरती ते पण थोडंसं हलकसे वर जात आहेत, हलकेसे खाली येत आहेत. त्यामुळं काय होतं आहे, ते बेल पण अजिबात हलत नाही आहे. तर एकदम शांत वातावरण आपल्याला दाखवलेलं आहे. एकदम समुद्राचं एकदम खवळलेलं किंवा एकदम जोरजोरात लाटा आहेत अशातली गोष्ट नाही आहे. पूर्ण समुद्र शांत आहे, लाटा पण शांत आहेत आणि ते खूप थोडंसं अलगद काय करतायत तर ते इंचकेप रॅकवरती जात आहेत आणि हळूहळू खाली येत आहेत. त्यामुळे काय होतं आहे तर इंचकेप बेलचं कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही आहे. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ऑन अ बॉय इन अ स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. म्हणजे हे जे ॲबॉट आहे, ॲबॉट म्हणजे तुम्हाला सांगितलं मठाधीश, जे पण साधू संत असतात त्यांचं जे मेन असतात, हेड असतात, त्यांना आपण ॲबॉट म्हणतो. सो इज द हेड ऑफ द मॉंक्स. मॉंक्स म्हणजे साधू. हे जे ॲबॉट आहेत कुठले, ॲबरब्रोथॉकचे, त्यांनी काय केलं होतं की लोक जे सेलर्स जे येतात जातात प्रवास करतात त्यांना कुठलाही अपघात होऊ नये, त्यांचे ते सुखरूप त्यांचं प्रवास व्हावा म्हणून त्यांनी काय केलं होतं, हे जे डेंजरस इंचकेप रॉक होतं त्याच्यावरती त्याने एक इंचकेप रॉकवरती बेल लावली होती. सो फॉर द सेफ जर्नी ऑफ द सेलर्स with a very nice intention, good intentions, what the abbot has done, he has placed the bell on the Inchcape rock, and the bell was attached to what, was attached to the buoy, buoy, buoy means what, a floating object, was attached to a buoy by the some what we called as a rope. एका दोरीने त्याला अटॅच केलं होतं. आणि त्याचं होत काय होतं, जेव्हा पण जोरजोरात लाटा यायचे, whenever there is a storm, जोरजोरात वादळ सुटायचं किंवा चक्रीवादळ येईल, काही असेल, जोरदार वारं सुसाट वारं सुटलं तर काय होणार, तर तो जो बॉय आहे तो वर खाली झाला, ती दोरी पण त्याची पुढं पाठीमागं सरकली की बेलचा पण आवाज यायचा आणि ही बेल लगेच बाहेर जे लोक आहेत जे प्रवास करतायत त्यांना हे लक्षात यायचं की हे काय आहे, हे एक वॉर्निंग बेल आहे. सो दिस इज द फर्स्ट 3 स्टांजा वी आर सीन. When the rock was hid by the surge swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothok. When the rock was hid by the surge swell, surge swell म्हणजे जोरजोरात जेव्हा लाटा उसळतात, समुद्री लाटा, त्याला आपण सर्ज स्वेल म्हणतो. सर्ज स्वेल मीन्स वॉट, सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी. म्हणजे लाटा एकदम वर खाली होतात आणि समुद्र पातळीमध्ये एकदम अचानक वाढ होते किंवा कमी होतं, त्याला आपण सर्ज स्वेल म्हणतो. स्वेल म्हणजे शक्यतो वाढणे, टू ग्रो, दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्ज स्वेल. इथं काय होतं, समुद्राची पातळी अचानक वाढते, लाटा जोरजोरात येत आहेत, त्याला स्वेल म्हणतो. सो वेन द रॉक वॉज हिट बाय द सर्ज स्वेल, सो मीन्स वेन द रॉक वॉज हिट बाय दी व्हेरी फास्टली कमिंग लार्ज वॉट वी कॉल वेव्स, द मरिनर्स मीन्स सेलर्स जे प्रवास करत आहेत, द मरिनर्स हर्ड्स द वॉर्निंग बेल. आता जसं जसं जोरजोरात लाटा येत आहेत तर ते बेल पण जोरजोरात हलते, हल्ल्यामुळं ते दोरा हलतोय, कशामुळं, बॉयमुळं, तर त्यामुळे ते बेलचं पण आवाज येतोय. अँड द सेलर हर्स द वॉर्निंग बेल अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. मग त्यांच्या लगे हे जेव्हा जेव्हा त्या प्रवासी करणाऱ्या लोकांच्या सेलर्सच्या कानात हे आवाज पडत असेल, त्यांच्या लगेच लक्षात येत असेल, अंधकार जरी असेल किंवा समुद्राची पातळी वाढली असेल तरी ह्या बेलच्या आवाजाने त्यांना लक्षात येत असेल की इथं काय आहे, हे इंचकेप रॉक आहे. म्हणजे काय, आपल्याला याच्या जवळ नाही जायला पाहिजे जेणेकरून अपघात होणार नाही. सो देन दे न्यू द पेरिलस रॉक. पेरिलस रॉक मीन्स डेंजरस रॉक. आता हे रॉक जे आहे, हे इंचकेप रॉक जे आहे हे डेंजरसच आहे, कारण ते दिसतच नाही आहे. त्यामुळे त्याच्याजवळून काय छोटंसं दगड आहे म्हणून जर प्रवास करता करता बोट शिप घेऊन गेलं तर त्याचा अपघात होऊ शकतो. पण ह्यांना कसं लक्षात येत असेल, जेव्हा जेव्हा ते बेलचा आवाज येईल तेव्हा त्यांच्या लक्षात येत असे की इथं काय आहे, देर इज अन पेरिलस मीन्स डेंजरस रॉक. अँड ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. मग जेव्हा पण त्या लोकांना असा आवाज येत असेल तर ते नेहमी त्या ॲबॉटबद्दल म्हणत असेल की
त्यांचं धन्यवाद करत असेल, त्यांना ब्लेस करत असेल. मीन्स वॉट, दे होप दॅट गॉड विल ब्लेस अँड रिवॉर्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. म्हणजे आपण इनडायरेक्टली कसं म्हणतो, ह्या माणसाने किती चांगलं काम करतोय, हा माणूस किती जणांचा जीव वाचवतो आहे, तर ह्याचं भलं व्हावं, देव ह्याचं भलं करो आपण म्हणतो ना. तर तसं ते दे ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. म्हणजे एका दिवसाची घटना सांगतायत. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. गेचा अर्थ होता इथं चिअरफुली, इन व्हेरी हॅपीनेस वे. द सन वॉज शायनिंग व्हेरी नाईसली, इन अ हॅपी, इट वॉज स्प्रेडिंग इट्स सनरेज व्हेरी हॅपीली अँड ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. सगळं काही एकदम मस्त चालू होतं, शांत वातावरण, चांगलं वातावरण होतं. इट वॉज अ सनलाईट डे. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड अँड देअर वॉज अ जॉयसन्स इन देअर साऊंड. आता इथं वातावरण असं दाखवलेलं आहे की लख्ख सूर्यप्रकाश पडलेला आहे, सगळं वातावरण एकदम चांगलं आहे. आणि जे सी बर्ड्स आहेत, समुद्र पक्षीचे आहेत, ते काय करतायत, आवाज करतायत त्यांचं, आणि गोल 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 फिरत आहे. व्हील्ड अराउंड म्हणजे ते काय करतायत, त्यांचं आवाज करत एकदम मस्त मजेत गोल 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 फिरतायत. वेअर देअर जॉयसन्स, वेअर दे जॉयन्स मीन्स हॅपीनेस, जॉयफुल. सो जॉयफुली दे विल जस्ट मूविंग राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड मेकिंग देअर sweet sound. The boy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. आता इथं काय म्हटलं आहे, द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. तर बॉय म्हणजे काय, जो ते तरंगती वस्तू आहे, ज्याला इंचकेप बेल एक दोऱ्याने जोडलेली आहे, त्याला बॉय म्हणतो मी. तर ते काय करत आहे, द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक. स्पेकचं मिनिंग होतं इथं एक डार्क स्पॉट. एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये जे हिरवगार पाणी आहे, त्याच्यामध्ये हे जे आहे बॉय, ते एक स्पॉट, एक टायनी डॉटसारखं दिसत होतं. विचार करा ना, समुद्र किती मोठा असतो, त्याच्यामध्ये लांबून दूरवरून बघितलं तर एक छोटंसं आपल्या चेहऱ्यावरची जसं तीळ दिसतं, तसं हे काय दिसतंय, एक डार्क स्पॉट्स, अ टायनी स्पॉटसारखं ग्रीन ओशनमध्ये हे दिसतंय. इट इज लुकिंग लाईक अ डार्क स्पॉट इन द ग्रीन ओशन. सर राल द रोवर वॉक्ड हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आता इथं हे कॅरेक्टरची एंट्री झालेली आहे आपली, सर राग द रोवर. आता हा सर राग द रोवर म्हणजे काय, हा पायरेट आहे. पायरेट म्हणजे काय, समुद्रामध्ये जे लुटेरे असतात ना, त्यांना पायरेट्स म्हणतो आपण. जसं की एक फिल्म पण आहे, पायरेट्स ऑफ कॅरिबियनमधून, कॅरिबियन पायरेट्स ऑफ कॅरिबियन म्हणून. ते काय समंदर के लुटेरे म्हणतो आपण त्यांना. तर हा माणूस कसा आहे की सगळ्यांना लुटत असतो आणि सगळं लूटपाट करून, सगळं मटेरियल एकत्र करून, जे लूटचा माल आहे तो घेऊन तो आपल्या गावी म्हणजे स्कॉटलंडला नेहमीचं त्याचं हे काम असतं की लुटणे. जे पण समुद्र प्रवास लोक वगैरे प्रवास करत असतात, तर त्यांना लुटायचं काम हा करत असतो. त्याचं नाव काय आहे, सर राल्फ द रोवर, हे त्याचं नाव आहे. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक. मग तो काय करतोय, हा समुद्रामधून तो ही इज जस्ट सेलिंग इन दिस ओशन. तो ह्या समुद्रामध्ये प्रवास करतोय आणि त्याची नजर ह्या कशावर जाते, तर हे बॉयवरती जाते. BOY, बॉय मीन्स वॉट, अ फ्लोटिंग ऑब्जेक्ट, जो तरंगत वस्तू आहे त्याच्यावरती त्याची नजर जाते. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आता इथं डार्कर स्पेक म्हणजे बॉयचं आहे, लक्षात घ्या, द डार्क स्पॉट. दूरवरून त्याची नजर जाते की तिथं एक डार्क स्पॉट दिसतोय आणि त्याच्या लक्षात येतं की हे काय असणार आहे, तर हे इंचकेप रॉकचंच एक बॉय आहे, हे त्याच्या लक्षात येतं. सर राग द रोवर वॉक्ड हिज डेक. डेक म्हणजे काय असतं, समुद्रामध्ये मोठे मोठे शिप्स असतात ना, त्याचं पहिला मजला, जो आपण त्याला म्हणतो पहिला मजला, दुसरा मजला, किंवा ते खालीचं पहिलं जे फ्लोअर आहे त्याला डेक म्हणतात. तर त्याच्या डेकवरून तो असं दुर्बिणीतून वगैरे बघत असेल तर त्याची नजर कुठे जाते, तर एका डार्क स्पॉटवर जाते. आणि ते डार्क स्पॉट कशाचं आहे, इंचकेप बेलचं जे बॉय आहे त्याचं हे डार्क स्पॉट आहे. ओके. ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. ते वसंत ऋतू आहे किंवा येण्याची चाहूल असेल, त्याच्यामुळे तो एकदम आनंदी आहे. वसंत ऋतूमध्ये काय होतं, बहार असते सगळीकडं, म्हणजे देर इज स्प्रिंग. इन द स्प्रिंग द फ्लावर्स ब्लूम, सो द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी what we call cheerful. So he was also having the feeling of cheerfulness by the power of spring.
ओके, बाय द स्प्रिंग सीझन. इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग. तो खूप आनंदात, एवढं छान वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये स्प्रिंगचं वातावरण आहे. ड्यू टू द स्प्रिंग सीझन ही इज व्हेरी हॅपीली व्हिसलिंग अँड सिंगिंग. आपण म्हणतो ना शिटी मारत गाणं वगैरे म्हणतो, एन्जॉय करतो, तसं तो गाणंही म्हणतोय आणि शिटी मारतोय. हिज हर्ट वॉज mirthful to excess. His heart was mirthful to excess means what? Full of happiness, joyful. तो एकदम खुश म्हणजे एकदम खुश आहे, आनंदात आहे. एक्सेसिव्ह हॅपीनेस आहे त्याच्या मनामध्ये. हर्ट वॉज मर्थफुल मीन्स वॉट? मीन्स full of happiness. His heart was full of happiness, and when the heart is full of happiness, you are singing, you are dancing, you are whistling. That is what he was doing. But the rover's mirth was wickedness. आता विकिडनेसचा अर्थ काय होतो? मॉरली बॅड, इविल. मनामध्ये जेव्हा कपट असतं, थोडीशी दुष्टता असते, आपण डेव्हिल्स माइंड म्हणू शकतो, त्याला आपण म्हणतो विकिडनेस. तर इथं काय म्हणलेलं आहे? तो एक आनंदामध्ये नाचतोय, गातोय, शिटी मारतोय आणि तो खूप एक्सेसिव्ह हॅपीनेस आहे, मर्थफुल आहे. पण ह्या हसण्या पाठीमागे त्याचं एक डेव्हिल्स माइंड आहे, एक कपट कारस्थान आहे तो पाठीमागा. जेव्हा आपण म्हणतो पिक्चरमध्ये पण विलन वगैरे जे हसतात, त्यांच्या हसण्याच्या पाठीमागं काहीतरी मनामध्ये काहीतरी दुष्ट कार्य करण्याचं प्लॅनिंग चालू असतं. इथं तेच आहे. बट द रोवर्स मर्थ वॉज विकिडनेस. त्याचं जो हास्य होता त्याच्या पाठीमागं काय लपलेलं होतं? डेव्हिल्स माइंड वॉज समथिंग, प्लॅन वॉज गोईंग इन हिज माइंड. सम रॉंग प्लॅन वॉज गोईंग इन हिज माइंड. ओके, काहीतरी कपटकारस्थान त्याच्या मनामध्ये पाठीमागं चाललेलं असतं. त्याचा अर्थ होतं विकिडनेस. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. कोथ ही, कोथ म्हणजे याला म्हणतो आपण सेड. ही सेज किंवा सेड, त्याला कोथ म्हणतो. हिज आय ऑन द इंचकेप फ्लोट. कोथ ही, माय मॅन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक अँड आय विल प्लेग द ॲबट ऑफ ॲबरप्रथॉक. आता इथं काय म्हणतो तो? त्याची नजर कुठं पडते? ते बॉयवरती, आणि ते म्हणजे इंचकेप फ्लोट. इंचकेप फ्लोट म्हणजे ते BUY बॉय आहे ना, ती तरंगती वस्तू, ज्याला ही बेलला एक दोऱ्याने जोडलेला आहे, एका दोरीने जोडलेला आहे, त्याच्यावर त्याची नजर पडते. आणि तो लगेच म्हणतो, आपल्या जे क्रू मेंबर्स आहेत, डेकवरती जे काम करणारे लोक असतात, शिपीन त्याला क्रू म्हणतं, त्याचे जे काम करणाऱ्या लोकांना म्हणतो, चला माझी बोट खाली घ्या. कारण तिथं मोठी शिप तर जाऊ शकत नाही. तो काय म्हणतो की माझी बोट खाली घ्या, छोट्या बोटमधून तो खाली उतरणार. माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक. तो म्हणतो की चला बोट खाली घ्या, लोअर डाऊन द बोट अँड टेक मी टू द इंचकेप रॉक अँड आय विल प्लेग द ॲबट ऑफ ॲबरप्रथॉक. प्लेग म्हणजे काय? टू कॉज ट्रबल. टू कॉज ट्रबल. आता इथं ॲक्च्युली काय गोष्ट आहे? हा माणूस आहे खूप क्रूर, कपटी, लोकांना लुटणारा, एकदम काय म्हणतो आपण त्याला, लोकांबद्दल वाईट विचार करणारा. आणि कुठल्या लोकांना जर कोणी चांगलं म्हणत असेल तर त्याचंही मनामध्ये द्वेष असतं, जलसी असते. सो ऑल पीपल्स आर ऑलवेज टॉकिंग गुड अबाउट द ॲबॉट ऑफ ॲबरप्रथॉक अँड दे आर ब्लेसिंग हिम. आणि हे त्यांना ह्या ॲबॉटला सगळेजण ब्लेसिंग करतात, त्याच्याबद्दल चांगलं बोलत असतात. हे त्याला पटत नसतं. तो म्हणतो की मी आता असं काहीतरी करतो की ते हे ॲबॉट ब्लॉकला लोक ब्लेस करण्याचं पण बंद करतील आणि ह्याच्यामुळं मी त्यांना त्रास देईल. काहीतरी करून त्याला ते ॲबॉटला त्रास द्यायचं असतं. बिकॉज एव्हरीबडी इज थिंकिंग व्हेरी गुड अबाउट दी ॲबॉट ऑफ ॲबरप्रथॉक. सो ही वॉन्टेड टू ट्रबल हिम. हाऊ टू ट्रबल हिम? He is having a plan in his mind. He says that, come on, take me to that Inchcape rock and just lower down the boat and take me to the Inchcape rock. He ordered his men. The boat is lowered, the boatman row. ते बोट खाली घेतात आणि ते बोटमॅन रो म्हणजे काय? बोटला ते पुढं घेऊन जातात. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. सिम्पल आहे. इथं काय करतात? ते बोट खाली घेतात आणि ते बोटमॅन राल्फला काय करतात? रोवरला इंचकेप रॉकच्या जवळ घेऊन जातात. तिथं तो खाली वागतो आणि ते बेल जे आहे ते दोरीपासून वेगळी करतो. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. म्हणजे बेलच नाही राहिली तर कशाला लोक ॲबॉटबद्दल चांगलं बोलतील, त्याचं नाव घेतील, कशाला त्याला ब्लेस करतील? कारण हा मनातूनच वाईट माणूस असतो. कुणाचं चांगलं ह्याला बघवतच नाही, जो कुणाबद्दल चांगलं बोललंही त्याला बघवत नाही. शेवटी हा लुटेरा आहे. ओके, ही इज अ पायरेट.
Down sunk the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to rock won't bless the abbot of Aberbrothock. सो काय होतं, तो बेल कट करतो. बेल कट केल्यानंतर काय, ती बेल पडते पाण्यामध्ये. हां, वेन ही कट्स इट द बेल जस्ट सिंक्स इन टू द वॉटर, अँड वेन द बेल सिंक्स इन टू द वॉटर द गर्गलिंग साऊंड इज दॅट. एखादी वस्तू जेव्हा पाण्यामध्ये जाते तर बुडबुडे बाहेर येतात आणि ती वस्तू आत जाताना एक वेगळा आवाज येतो, त्याला आपण गर्गलिंग साऊंड म्हणतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अन गर्गलिंग साऊंड. ह्याला आपण ऑनोमॅटोपिया म्हणू शकतो, फिगर ऑफ स्पीच, बिकॉज द गर्गलिंग साऊंड appears as the gurgling sound is heard as the bell is sinking into the ocean. The bubbles rose and burst around. Bubbles rose and burst around. बघा, बबल्स येतात वरती आणि ते फुटतात, बस्ट अराउंड. त्याचा एक वेगळा आवाज असतो. तर हे पण ऑनोमॅटोपियाचं फिगर ऑफ स्पीच येऊ शकतं. सो प्लीज कीप इन माइंड, गर्गलिंग साऊंड, बबल्स अँड बस्ट, these are onomatopoeia figure of speech. Quoth Sir Ralph. Quoth means I told you. Quothचं meaning असतं इथं said or says. Sir Ralph said, the next who comes to rock won't bless the abbot of Aberbrothock. So what he says that after this, now there is no bell over here. So if anybody comes over here, there is no question of anybody blessing him or calling him as a good person. If there is no bell, so there is no question of praising the abbot of Aberbrothock. जर बेलच नाही आहे तर लोक त्याच्याबद्दल काहीही चांगलं बोलणार नाहीत. Sir Ralph the rover sailed away. He scoured the seas for many days. The Sir Ralph the rover sailed away. आता ह्याच्यानंतर बरेच कितीतरी महिन्यांकरिता तो लांब प्रवासावर गेला. कशासाठी? तर लोकांना लुटण्यासाठी. He scoured the seas for many. Scoured means travel freely. Scouredचं meaning होतं SEORD. Scoured means to travel freely in the sea. He travels freely in the sea for the months. अँड ही तो काय करता, तो लुटतो लोकांना. अँड नाव ही ग्रोन रिच विथ अ प्लंडर स्टोर. प्लंडर स्टोर मीन्स वॉट? प्लंडर स्टोरचा अर्थ होतं की लोकांना लुटून जी संपत्ती गोळा केली जाते त्याला प्लंडर स्टोर म्हणतो. मीन्स अ बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ. सो बरेच महिने तो तिथं फिरतो समुद्रामध्ये आणि लोकांना लुटतो, वेल्थ गोळा करतो, ते सगळं पैसे वगैरे गोळा करतो आणि परत कुठं निघतो तर आपल्या स्कॉटलंड शोर, म्हणजे स्कॉटलँडमध्ये तो राहत असतो, स्कॉटलँडच्या दिशेने तो निघतो. सो ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी डेज अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोर. प्लंडर स्टोर म्हणजे लुटलेला माल, ते सगळं घेऊन तो काय करतो, ही स्टिअर्स ही स्कोर्स फॉर स्कॉटलँड शोर्स. स्टिअर्स मीन्स ही प्रोसीड्स और ही गोज इन द डायरेक्शन ऑफ दी स्कॉटलँड्स शोर. म्हणजे तो आपल्या परतीच्या प्रवासावर निघालेला आहे, कारण त्याला जे साध्य करायचं होतं, लुटायचं होतं, ते लुटलेला माल घेऊन तो कुठं जातोय तर परत स्कॉटलँडच्या दिशेने निघतोय. आता हे सगळं होत असतानाच थोडंसं वातावरण बदलतं. सो थिक अ हेज ओव्हर स्प्रेड्स द स्काय. हेज म्हणजे धुकं, मिस्ट म्हणतो आपण त्याला. सो थिक अ हेज म्हणजे धुकं म्हणजेच मिस्ट, स्प्रेड्स ओव्हर द स्काय. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. The wind hath blown a gale all day. At evening it hath died away. आता इथं काय सांगितलेलं आहे, अचानकच काय होतं, जेव्हा तो परतीच्या प्रवासावर निघाला आहे, आपल्या घराकडे जाण्यासाठी स्कॉटलँडला परत निघाला आहे, तर अचानक वातावरणामध्ये बदल होतं आणि धुकंच असतं. एवढं धुकंच असतं की दे कॅनॉट सी द सन ऑल्सो. त्यांना हे सूर्य पण दिसत नाही, प्रकाश एकदम अंधुक होऊन जातो आणि दिवसभर जोरात वारे वाहत असतात. इथं हे दिलेलं आहे, द विंड हॅथ ब्लोन अ गेल. गेल म्हणजे काय, अ स्ट्रॉंग विंड दॅट इज ब्लोईंग. सुसाट वाऱ्याला आपण गेल म्हणतो, GALE. तर दिवसभर काय होतं, सुसाट वारा सुटलेला असतो, समुद्राच्या लाटा जोरजोरात उसळत असतात. अँड ॲट इव्हनिंग इट हॅड डाईड अवे. ॲट इव्हनिंग इट हॅड डाईड अवे म्हणजे काय, जे जोरजोरात वारं सुटत असतं ना संध्याकाळच्या वेळेला, काय झालेलं आहे, इट हॅज जस्ट रिड्यूस्ड इज इंटेन्सिटी. आता वारा जे सुसाट वारा जे सुटला होता त्याची इंटेन्सिटी कमी झालेली आहे. आता वारे शांत वाहत आहेत कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे. ॲट इव्हनिंग इट हॅथ, HATH, हॅथ म्हणजे हॅव किंवा हॅज आपण वापरत होतो. तर इथं काय येणार, ॲट इव्हनिंग इट हॅज डाईड अवे. ॲट इव्हनिंग व्हॉट हॅपेन, द इंटेन्सिटी ऑर द स्पीड ऑफ द विंड हॅज जस्ट रिड्यूस्ड. तर वाऱ्याचे जोर जरा वाहत होते, त्यांची जी स्पीड आहे ती कमी झालेली आहे.
ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. म्हणजे काय, डेक मी तुम्हाला सांगितलं 1-2 मजली वगैरे असतात, त्याला आपण डेक म्हणतो शिपमध्ये. तर त्या शिपमध्ये एक कोपऱ्याला बार्स वगैरे असतील, तिथं लोखंडी रॉड वगैरे, त्याला पकडून तो उभा आहे तिथं डेकवरती. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, म्हणजे तो तिथं उभा आहे. सो डार्क इट इज दे सी नो लँड. आता त्यांना जायचं आहे कुठं, स्कॉटलँडला, आणि तो तिथं उभारला आहे. आणि सांगितलं संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सगळीकडं मिस्ट आहे, धुकं साचलेलं आहे, आणि त्यांना दूरवर कुठेही काय दिसत नाही, तर जमीन दिसत नाही आहे. जमिनीशिवाय तर स्कॉटलँडला त्यांना लँड करणं पॉसिबलच नाही आहे. सो डार्क इट इज दे सी नो लँड, त्यांना कुठलीही जमीन दिसत नाही. कोथ सर राल्फ, कोथ म्हणजे सेड सर राल्फ, इट विल बी लाईटर सून फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. कोथ सर राल्फ, इट विल बी लाईटर सून. आता एवढं जे एकदम अंधार पडलेलं आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे, धुकं पण थोडंफार साचलेलं आहे, आणि मेन म्हणजे संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता अंधार झालेला आहे आणि त्यांना काहीही दिसत नाही आहे. मग तो काय म्हणतो, सर राल्फ द रोवर म्हणतो, इट विल बी लाईटर सून फॉर देर इज अ डॉन ऑफ द रायझिंग मून. आता काय होईल, तो म्हणतो की नाव सन इज रायझिंग अँड ड्यू टू द सन द मून इज रायझिंग नाव अँड बाय द लाईट ऑफ द मून विल बी एबल टू सी समथिंग. तो म्हणतो की इट विल बी लाईटर मीन्स वॉट, तर इथं तुम्हाला प्रकाश दिसेल, सम फॉर्म ऑफ लाईट, इट विल बी लाईट. ओके, इन द शॉर्ट, वन्स द मून रायझेस देर विल बी सम लाईट, ही सेज. This is the meaning of this. He takes a stance over there and he says that once the moon rises, we will be having some light and we can see to some distance. Canst hear, say one, the breakers roar. आता meaning of canst is can. इथं meaning of canst is can, can, can. तर एक त्याचा तो क्रू मेंबर आहे, तो म्हणतो की आय कॅन हिअर सेड वन म्हणजे की एक त्यातला जो माणूस आहे त्यांच्यात काम करणारा माणूस किंवा मेंबर, तो म्हणतो आय कॅन हिअर द ब्रेकर्स रोर. आय कॅन हिअर द ब्रेकर्स रोर. आता वन ऑफ द मेंबर्स सेज दॅट आय कॅन हिअर द ब्रेकर्स रोर. ब्रेकर्स रोरचं मिनिंग काय होतं, अ लार्ज वेव विथ व्हाईट बबल्स दॅट मूव्स टूवर्ड्स द बीच. जेव्हा समुद्राच्या लाटा कुठल्या तरी नॉर्मल वाहत असतील त्याचा आवाज वेगळा असतो, आणि कुठल्या तरी तट जे आहे की समुद्र किनारा आहे तिथं जाऊन जेव्हा थडकून परत येतात तर त्याचा एक आवाज वेगळा असतो, त्याला ब्रेकर्स रोर म्हणतो. त्याला काय म्हणतो, ब्रेकर्स रोज. सो व्हॉट इज सेड दॅट, अँड पुढची लाईन घेतो मग एक्सप्लेन करतो. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोड फॉर मी थिंग्स म्हणजे काय, तो मेंबर, मला असं वाटतं, असं तो म्हणतो. फॉर मी थिंग्स वी शुड बी नियर द शोर. मग तो म्हणतो की आय कॅन हिअर द ब्रेकर्स रोर. तो म्हणतो की व्ही मस्ट बी नियर द शोर सिन्स आय कॅन हिअर द वेव्स ब्रेकिंग समवेअर नियर बाय. वेव्स ब्रेकिंग म्हणजे कुठेतरी थडकून जो आवाज येतो, तो वेव्सचा कुठल्या तरी किनाऱ्याला थडकून जो आवाज येतो आणि मग ते वेव्स रिटर्न येतात, तसा आवाज येतो. त्याच्यावरून तो ओळखतो की आपण कुठल्या तरी किनाऱ्यावरती आलो आहात. वी आर नियर दी शोर म्हणजे किनारा. तर रिझन काय दिलेलं आहे, कशावरून, द ब्रेकर्स रोर. ब्रेकर्स रोर म्हणजे काय, द वेव्स ब्रेकिंग समवेअर नियर बाय. सो ही सेज दॅट वी मस्ट बी नियर शोर सिन्स आय कॅन हिअर द वेव्स ब्रेकिंग समवेअर नियर बाय. कुठून तरी म्हणजे समुद्र लाटा जाऊन थडकतात त्याचा आवाज येत आहे, त्यावरून तो म्हणतो की आपण नक्कीच जवळ आलो आहोत समुद्र तटाच्या. नाव व्हेअर व्ही आर आय कॅनॉट टेल बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. आता तो काय म्हणतो की येस, आपण कुठल्या तरी किनाऱ्यावरती आलो आहेत असं मला वाटतं आहे, कारण ब्रेकर्स रोजचा आवाज येत आहे, पण नक्की आपण कुठे आहोत हे सांगू शकणार नाही. आय कॅनॉट टेल व्हेअर एक्झॅक्टली व्ही आर. देर इज नथिंग दॅट वी कॅन आयडेंटिफाय व्हेअर वी आर. परत त्याच्या मनात येतं की जर इंचकेप बेलसारखं काहीतरी असलं असतं तर नक्कीच आपल्याला मदत झाली असती. ही सेज दॅट बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. म्हणजे इंचकेप बेलसारखं किंवा इंचकेप बेलसारखं काहीतरी निशाणी असली तर नक्कीच आपल्या लक्षात आलं असतं की आपण कुठं आहोत, तो म्हणतो. सो ही सेज दॅट आय कॅनॉट टेल व्हेअर व्ही आर बट आय विश इफ देअर वॉज अन इंचकेप बेल. कारण आपण कुठंच नाही आहे, तर आपण नक्की कुठं आहोत ह्याची काहीतरी निशाणी आपल्याला कळायला पाहिजे. दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग.
दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, दो द विंड हॅथ फॉलन, दे ड्रिफ्ट अलॉंग. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग रॉक, ओ क्रिस्ट इट इज द ओ क्राइस्ट इट इज द इंचकेप रॉक. आता यांना कुठलंही आवाज वगैरे येत नाही आहे वेगळा असं, कुठलाही असा आवाज येत नाही. द स्वेल इज स्ट्रॉंग, द स्वेल इज स्ट्रॉंग, दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. ह्याचं मिनिंग काय होतं तर स्वेलचं मिनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. जोरजोरात जेव्हा लाटा येतात आणि समुद्राचं जे हे आहे काय म्हणतो आपण त्याला, तळ, समुद्र तळ वर खाली होतो, त्याला आपण म्हणतो की स्वेल इज स्ट्रॉंग. अचानक त्यांना असं जोरजोरा आवाज तर कुठला मोठा आवाज तर येत नाही आहे, पण स्वेल जे आहेत ते लाटा जे आहेत ते वर खाली होत आहेत. द स्वेल इज स्ट्रॉंग, जोरजोरात वर खाली होत आहेत. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. म्हणजे काय होतं आहे, जे वारा जे सुटला होता, वारा पण नाही आहे, वारा पण एकदम हळुवार वाहत आहे. द विंड हॅथ मीन्स हॅज फॉलन डाऊन अँड दे ड्रिफ्ट अलॉंग. आणि ती शिप जे आहे ते एका बाजूला सरकत जाते आणि सरकत काय याचं जोरात एक आवाज होतो, कशाला तरी जोरात थडकलेलं. टिल द वेसल म्हणजे त्यांची शिप. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. आणि जोर, आता विचार करा की हे शोधतायत आपल्याला कुठंतरी तटाला जायचं आहे आपल्या, आणि सी शोर येईल तिथं, आणि तिथं जाऊन त्यांना लँड करायचं. आणि तेवढ्यात काय होतं तर ते जोरात जाऊन शिप कशाला तरी अचानकच जाऊन थडकते आणि थडकतून सगळं असं हादरायला लागते. इट शिवर्स शॉक, ओ क्राइस्ट इट इज द इंचकेप रॉक. आणि त्यांचं लक्षात येतं की हे तर इंचकेप रॉकच आहे. नशिबाचा खेळ बघा, त्याने ते इंचकेप बेल जे आहे ते त्याची दोरी तोडली, ती इंचकेप बेल समुद्रात गेली. आज ह्या क्षणाला जर ती इंचकेप बेल असली असती, इंचकेप बेल असली असती तर त्यांना आवाज आला असता आणि त्या खडकाजवळ ते गेलेच नसते. पण झालं काय, त्यांना रस्ता काही कळेना. अचानक काय झालं तर ते फिरले आणि अंधारात परत बोट तिथंच आली इंचकेप रॉकजवळ. पण त्यांना कळालं नाही. कळालं तर कधी कळालं, जेव्हा जोरात ती शिप आहे त्यांची धडकली जाऊन आणि हादरायला लागली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे तर इंचकेप रॉकच आहे. आता अवस्था सर रालची खूप वाईट झालेली आहे. सर राल द रोवर टोर इज हेअर. त्याला स्वतःबद्दलच एकदम राग येतोय, फ्रस्ट्रेटेड झाला आहे तो, अनॉइड झाला आहे, आपलं केस विस्कटतोय तो. सर राल द रोवर टोर इज हेअर, ही कर्स्ड हिमसेल्फ इन इज डिस्पेअर. कर्स्ड हिमसेल्फ म्हणजे स्वतःला दोष द्यायला लागला तो. ही कर्स्ड हिमसेल्फ, स्वतःला शाप द्यायला, स्वतःलाच दोष द्यायला लागला की माझ्या करणीमुळेच असं झालेलं आहे. आणि आता काय, डिस्पेअर, देर इज डिस्पेअर मीन्स देर इज नो होप नाव. आता विचार करा, मोठी शिप आहे, मोठ्या एका खडकाला जाऊन थडकलेली आहे आणि जोरजोरात ते हलते आहे, भयानक दृश्य आहे. आणि हे बघितल्यानंतर त्याला आपली चूक लक्षात येते आणि तो स्वतःलाच दोष द्यावा लागतो, कारण त्याच्यासमोर कुठलीही आशा उरलेली नाही आहे, सगळं ऑलमोस्ट संपलेलं आहे. द वेव्ज रश इन एव्हरी साईड. आता काय होतं, जोरजोरात जे लाटा आहेत ते सगळ्या त्या शिपमध्ये आत यायला सुरू करतात, शिपमध्ये पूर्ण पाणी भरायला सुरू करतो. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. आणि ती जे टाईड आहे, जी मोठी लाट आहे, त्या लाटेमध्ये काय होतं तर ही शिप जे आहे ते आत बुडायला सुरू होते. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. बट इवन इन हिज डाईंग फिअर म्हणजे काय, आता साहजिक आहे, जेव्हा समोर मरण दिसतं तर माणूस घाबरत असतो. सो ही वॉज व्हेरी मच अफ्रेड बिकॉज ही इज गोइंग टू डाय. बट इवन वाईल ही इज सिंकिंग. आता काय होतं, त्या शिप जे आहे त्यासोबत तो रोवर पण पाण्याच्या आत जातो आहे, म्हणजे त्याचं मरण आलेलं आहे. अँड वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. आता आत बुडताना पण त्याला एक आवाज ऐकू येतो. असं आपल्याला पोएमध्ये सांगितलेलं आहे की जसं आपल्याला मृत्यूची घंटा ऐकू येते ना, तसं इथं दाखवलेलं आहे की वेन ही वॉज सिंकिंग वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर, अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. नेल, KNELL, नेल म्हणजे काय, मृत्यूची घंटा. तर आत बुडताना पण त्याला एक असं भास होतो की खाली जो डेव्हिल आहे, जो दुष्टात्मा म्हणा, आपण त्याला यम म्हणू, तो ही वॉज एबल टू हिअर द साऊंड ऑफ द बेल. आणि ह्यावेळेस बेलची साऊंड येते, अशी येते की एक डेव्हिल पाण्याखाली आहे आणि तो
इंचकेप बेलसारखा आवाज करतोय, पण हे आवाज कशाचा आहे तर त्याची मृत्यूची घंटा आहे. इट इज द व्हॉट वी कॉल्ड द साऊंड ऑफ हिज साऊंड ऑफ द डेथ. तर बघा, ती बेल पहिल्यांदा आत गेली, बुडबुडत आत गेली, तेव्हा गर्गलिंग साऊंड होतं. आता हाही मरतोय, हाही बुडतोय, आणि बुडताना पण त्याला असं वाटतं की खाली जे आहे यम, जो की डेव्हिल आहे, तो मृत्यूची घंटा खाली वाजवत आहे. ही इज रिंगिंग द इंचकेप बेल लाईक द नेल. तर बघा, हे खूप चांगलं बोध ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या पोएममध्ये दिलेलं आहे की कसं आहे, सुरुवात कसं केली आहे. द सी इज काम अँड द शिप स्टँडिंग स्टील पीसफुली. सुरुवातीला एकदम शांत वातावरण आहे, खूप छान आहे, एकदम मस्त असं आपल्याला वाटेल असं वातावरण त्या ओशनमध्ये आहे. आणि जर शेवट बघितलं आपण तर क्लोजिंग लाईन्स टॉक अबाउट द डेथ अँड डिस्ट्रक्शन्स. सुरुवात पीसफुल, सायलेन्स, कामनेस, व्हेरी नाईस ॲटमॉस्फिअर. इन द एंड there are very what we call rushing waves, and the atmosphere is also not steady and the boat sinks. म्हणजे काय, डिस्ट्रक्शन आहे शेवटी. पण हे कशामुळे सांगा. दिस चेंज इन मूड शोज दॅट इव्हिल इंटेन्शन्स ऑर ॲक्शन्स डिस्टर्ब द स्मूथ मुवमेंट ऑफ लाईफ ऑल्सो. तुमचे इव्हिल इंटेन्शन्स होते, त्या माणसाचे जो रोवर होता त्याचे इंटेन्शन्स इव्हिल्स होते, चांगले नव्हते. त्यामुळे काय झालं, लाईफ पण डिस्टर्ब झाली. सुरुवातीला काय होतं, शिप्स वेअर सेफली मुव्हिंग ड्यू टू इंचकेप बेल. जोपर्यंत इंचकेप बेल होती तर शिपचं मुवमेंट एकदम व्यवस्थित होतं, काहीही कुणाला धोका नव्हतं. कशामुळं तर ते ॲबॉटने ते बेल प्लेस केली होती तिथं. बट ड्यू टू सिनफुल ॲक्ट, त्यांनी हे जे चुकीचं काम केलं, कृत्य केलं, कशाचं तर ते बेलचं ते दोरा कट केलं आणि ती बेल जी आहे ते पाण्यामध्ये गेली, बुडाली. बट ड्यू टू द सिनफुल ॲक्ट ऑफ कटिंग द बेल, what happened, there was a disaster. Disaster, and what is the ultimate result of that? Rover has to pay price for his wickedness by his own death. स्वतःचं आयुष्य त्याला गमावं लागलं. तर आपले इंटेन्शन्स खूप चांगले पाहिजेत, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता शॉर्टमध्ये आपण काय करूयात, फिगर्स ऑफ स्पीच महत्त्वाचं बघूयात. Figure of speech are very important for all poems, so always pay attention. इझी आहेत, काय आपल्याला माहीतच आहे. व्हॉट इज अन ॲलिट्रेशन. देर आर नंबर ऑफ फिगर ऑफ स्पीच ओवर हिअर. ॲलिट्रेशन, व्हॉट इज अन ॲलिट्रेशन, वेन द sound of the first letter is repeated, it is called as an alliteration. I will take one or two examples. The first one, the ship was still as she could be. इथं the sound of S is repeated. You have to mention the reason also, everybody remember. Second word, her sails from heaven received no motion. Her sails from heaven received no motion. आता इथं काय झालेलं, the sound of H has been repeated. Fourth one, the abbot of Aberbrothock, the sound of letter A has been repeated. Okay, this is an easy one. Very important part of this is inversion. Her sails from heaven received no motion. So actually, what is an inversion? Inversion is the case where the order of the words has been changed. The order of the words in the line has been changed to give the poetic effect. हे कारण तुम्हाला लिहावं लागेल. This reason you have to write the word order has been changed to what we call the sequence of the words has been changed to give the poetic effect. The sequence of the words has been changed to give the poetic effect. तर इथं पहिलं एक्झाम्पल, her sails from heaven received no motion. इथं काय ॲक्च्युली आलं पाहिजे तर her sails received no motion from heaven. Her sails received no motion from heaven. Second, on a buoy in the storm it floated and swung. On a buoy in the storm it floated and swung. तर ॲक्च्युली कसं यायला पाहिजे, it floated and swung on a buoy in the storm. It floated and swung on the buoy in the storm. And over the waves its warning rung. इथं दिलेलं आहे पुढचं. तर ॲक्च्युली काय आहे, इट्स वॉर्निंग रंग and its warning rung over the waves. The sun in the heaven was shining gay. The sun in the heaven was shining gay. इथं कसं येतं, the sun was shining gay in heaven. The sun was shining gay in heaven. And to the Inchcape rock they go.
अँड दे गो टू द इंचकेप रॉक. हे करेक्ट ऑर्डर येतं. पण सेंटेन्स तुम्हाला आन्सर कसं लिहायचं आहे? द करेक्ट ऑर्डर ऑफ द वर्ड्स इज व्हॉट? अँड दे गो टू द इंचकेप रॉक. आणि रिझन काय द्यायचं आहे? द सिक्वेन्स ऑफ द वर्ड्स हॅज बीन चेंज टू गिव द पोएटिक इफेक्ट. ओके, पुढचं काय दिलेलं आहे तर ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक. सिम्पल आहे, काय इझी आहे. फक्त आपल्याला थोडंसं काही गोष्टी असतात ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतात. शेवटचं काय? नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल. सिम्पल. नाव आय कॅनॉट टेल व्हेअर वी आर. हे वर्ड ऑर्डर करेक्ट आहे. पर्सॉनिफिकेशन, वेन द ह्युमन क्वालिटी इज गिवन टू समथिंग नॉन ह्युमन इट इज कॉल्ड ॲज अ पर्सॉनिफिकेशन. आपली ह्युमनचे जे क्वालिटी आहेत, हसणं, रडणं, पळणं, धावणं, हे जे गोष्टी आहेत जे पण ह्युमन क्वालिटीज, जेव्हा आपण एका नॉन ह्युमनला ऑब्जेक्टला देतो तर त्याला आपण पर्सॉनिफिकेशन, कारण त्याला पर्सनसारखं ट्रीट करतो. द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी. सिम्पल, इथं लक्षात ठेवायचं. शी आपण म्हणजे कशाला म्हणतो? एसएची शी मीन्स इट इज अ पर्सन, ह्युमन बिंग. इथं सिम्पल द्यायचं. द शिप हॅज बीन पर्सॉनिफाईड by using the word she, she. Using the word she, the ship has been personified. Her sails from heaven. Again her आला इथं. Her means again an human being. We refer to his, her, they. By for the humans we use these words. So again the ship, the sails, her sails from heaven received no motion. The sails has been personified by using the word her. Again the her keel. Keel म्हणजे सगळा बोटचा, तो शिपचा जो सर्वात खालचा भाग असतो त्याला कील म्हणतो. द कील वॉज स्टेडी. हर कील म्हणलं आहे परत. हर कील मीन्स अगेन द शिप हॅज बीन पर्सॉनिफाईड बाय युझिंग द वर्ड हर. सो लिटिल दे रोज, THEY दे वापरला आहे. अगेन पर्सॉनिफाईड. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. पण इथं शिप नाही आहे, हे वेव्ज आहेत, हे लक्षात पाहिजे आपल्याला. दे लिटिल दे रोज मीन द वेव्ज रोज अँड दे फेल. दे हॅड बीन पर्सॉनिफाईड. And over the waves its warning rung. And over the wave its warning run. Again the quality of giving the warning, the human quality of giving the warning has been given to the bell. Its warning rung म्हणणं आहे. इट्स, आता इट्स म्हणजे की वेव्ज नाही आहे, लक्षात घ्यायचं. हे बेल वॉर्निंग देते आपल्याला. द ह्युमन क्वालिटी ऑफ गिविंग वॉर्निंग हॅज बीन गिवन टू बेल. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. आता आपण शिवर करतो. We shiver when we are excited or when it is very dead cold outside, we shiver. But again for the vessels, that vessel म्हणजे ship, the ship has been given the human quality of shivering. The wave rush in every side. इथं रश शब्द महत्त्वाचा आहे. कोणीतरी दरवाजा उघडून जोर जोरात धावत पळत त्याला जोरात दार ढकलून, त्याला आपण रश म्हणतो, रश इन. द ह्युमन क्वालिटी ऑफ रशिंग इन हॅज बीन गिवन टू दी वेव्स. बट इवन इन हिज डाईंग फिअर. आता परत हिज वापरलं आहे. But even in his dying fear. Okay, personification. आता इथं ॲक्च्युली बघायला गेलं तर इवन इन हिज डाईंग फिअर म्हणलेलं आहे. तर तसं बघायला गेलं तर माणसाला डाईंग फिअर असतंच. तर हे डायरेक्टलीच पर्सॉनिफिकेशन आहे. हे लाईन तुम्ही ओमिट करा. बट इवन इन हिज डाईंग फिअर, कारण तो माणसा सेल्फ जो राल्फ रोवर आहे त्याच्याबद्दल सांगितलं आहे. आता सिमिली. Simile means whenever there is a direct comparison, it is a simile. As sound as if with the Inchcape bell. पोएमची आपली सेकंड लास्ट लाईन आहे. ॲज साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. तर त्याचं जे साऊंड आहे, बोट जे आत बुडते आहे, द शिप दॅट इज सिंकिंग इन, द साऊंड ऑफ दॅट हॅज बीन कम्पेअर्ड विथ द साऊंड ऑफ द इंचकेप बेल. त्याचं सिमिली. आता ऑनोमॅटोपियाचं मी सांगितलं. डाऊन संग द बेल विथ द गर्गलिंग साऊंड. द वर्ड गर्गलिंग प्रोड्युसेस सम साऊंड ऑफ अ सिंकिंग बेल, सो इट इज ऑल्सो अन ऑनोमॅटोपिया. बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. अगेन द वर्ड बबल्स, रोज अँड बर्स्ट, these produce the effect of sound, so it is an onomatopoeia. Antithesis. So little they rose, so little they fell. So little they rose, so little they fell. आता इथं अँटिथिसिस म्हणजे टू अपोजिट आयडियाज. रोज आणि फेल. रोज म्हणजे ROS, ते रोज नाही आहे. उंचावत आहेत आणि खालवत आहेत, वर लाटा वर येत आहेत आणि खाली जात आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज अन अँटिथिसिस. टू अपोजिट आयडिया हॅज बीन युज्ड. Paradox. Paradox means something that is absurd, contradictory or opposite ideas are used. But when we think it might come out to be true, that is a paradox. For there is a dawn of the rising moon.
आता डॉन म्हणजे काय, बिगिनिंग ऑफ अ डे, वेन द सन रायझेस इट इज कॉल्ड ॲज अन डॉन. आणि इथं म्हणलं आहे डॉन ऑफ द रायझिंग मून. म्हणजे ॲक्च्युली हे ॲब्सर्ड वाटतं, इलॉजिकल वाटतं, अनरिजनेबल वाटलं. सो ॲक्च्युली जर इट इज डॉन ऑफ द रायझिंग मून म्हणू शकत. डॉन म्हणजे काय, एक नवीन दिवस, व्हॉट वी कॉल्ड ॲज द ब्रेक ऑफ द डे. द बिगिनिंग ऑफ द डे इट इज कॉल्ड ॲज अन डॉन. अँड त्याला काय म्हटलं आहे, डॉन ऑफ द रायझिंग मून म्हणलेलं आहे. पण ॲक्च्युली हे पोएमचा विचार केला तर कसं आहे, तो म्हणतो की वन्स द मून रायझेस देर विल बी सम लाईट. पूर्ण अंधकार असतो तिथं, त्यामुळे तो म्हणतो की एकदा ते चंद्र थोडंसं वर आलं की आपल्याला त्याचा प्रकाश मिळेल. तर लॉजिकली नंतर बघितलं तरी करेक्ट आहे, पण असं डॉन ऑफ द रायझिंग मून हेच चुकतं, म्हणून त्याला आपण पॅराडॉक्स म्हणलं आहे, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स. आता ट्रान्सफर्ड एपिथेट. Transferred epithet means whenever an adjective has been transferred from one object to another or one concept to another, त्याला ट्रान्सफर एपिथेट म्हणतो. आता ही लाईन बघितली की लक्षात येतं. बट इवन इन हिज डाईंग फिअर. फिअर कधी डाईंग असतं का, नाही. तर काय आहे, तो जो माणूस आहे राल्फ रोवर, ह्याच्या मनामध्ये भीती आहे, डाईंग फिअर आहे. सो द ॲडजेक्टिव्ह डाईंग हॅज बीन ट्रान्सफर्ड फ्रॉम the person that is Ralph Rover to the fear. For example, ट्रान्सफर एपिथेटचं मी तुम्हाला सांगितलं ना, ही वॉज हॅव्हिंग अ रेस्टलेस नाईट. नाईट रेस्टलेस नसती, पण तो माणूस रेस्टलेस असतो, त्याला ट्रान्सफर एपिथेट. इथं पण काय, डाईंग द ॲडजेक्टिव्ह डाईंग हॅज बी ट्रान्सफर्ड फ्रॉम द पर्सन टू फिअर. टिल द वेसल स्ट्राईक्स विथ अ शिवरिंग शॉक. परत मी सांगितलं, the shock is not shivering actually, it is the vessel that is shivering because it has hit the rock. त्या खडकाला जोरात धडक मारल्यामुळे ते थरथर असं कापत आहे. तर शिवरिंग शॉक नाही, शॉक कधी शिवरिंग नसतं. तर द वर्ड शिवरिंग, द ॲडजेक्टिव्ह शिवरिंग हॅज बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वेसल टू द शॉक. क्लायमॅक्स. Climax when the words are arranged in the ascending order of importance, and anticlimax when the words are arranged in a descending order of importance. हे लिहिणं महत्त्वाचं आहे, वर्ड्स arranging ascending order of importance. The boat is lowered, the boatman row. बरोबर आहे, शिपमध्ये बोट आहे, तो म्हणतो की चला मला त्या खडकाकडे घेऊन चला, मला इंचकेप रॉककडे घेऊन चला. तर पहिल्यांदा बोट खाली घ्यावं लागेल, त्यानंतरच ते पाण्यामधून प्रवास करून त्या बेलपर्यंत जातील. सो द वर्ड्स आर अरेंज or the idea is arranged in the ascending order of importance. Repetition, that is a favorite of all of many of the students, and also it should be. No stir in the air, no stir in the sea. कुठल्याही प्रकारची हालचाल नाही आहे. तर स्टर जो शब्द आहे ते रिपीट केलेला आहे. सो द वर्ड्स हॅज बीन रिपीटेड टू गिव्ह द पोएटिक इफेक्ट. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. द वर्ड्स हॅज बीन अगेन रिपीटेड टू गिव्ह द पोएटिक effect. Okay, so we have finished this poem. Also all of you go through the question answers, and also prepare the appreciation, which is very important. We will once again meet for the next lecture. Have a good day.